विरुद्ध आदित्य चॅम्पियन भावले बी या दोन संघामध्ये पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामनाकडील फलंदाज सिनियर वैभव माली. पहिला चेंडू इथे आपण पाहतो या दिशा भरकटलेली आहे. पंचांचा इशारा वाईट आव्हान धावणे अकाउंट ओपन होते चौथा रो मानकुले या संघाचा. आपण सामना पाहतो या आदित्य चॅम्पियन भावले विपक्ष चौथा रो मानकुले सरपंच उपसरपंच चषकामधील हा क्वार्टर फायनल सामना सध्या सुरू आहे. विकेट हा चेंडू हाताळला होता. चेंडूला ठरवलं ते मेडिकल क्षेत्रामध्ये बॅटच्या रूपाने एक धाव एका धावीने आपला अकाउंट ओपन केलं फलंदाज सिनियर वैभव माले याने आणि संघाची धावसंख्या 2. नवनाथ मुकडे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळतोय. येलो फ्लिक केलेल्या चेंडूला चांगला फटका आहे मात्र तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. वाडिश लॉंग ऑन रेझल मध्ये फक्त एकच धाव एका धावीने ऋतिक देखील आपला अकाउंट ओपन करतोय आणि एका धावीने संघाची धावसंख्या 3. दरम्यान उमेश पाटील साहेबांचं ते आगमन होतंय. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्यासमोर आदित्य पाटील यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 4. आदित्य चॅम्पियन भावले बी आदित्य पाटील पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य पाटील फॅम टीम आदित्य चॅम्पियन भावले बी संघ सध्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना यावेळी मात्र फटका चांगला आहे तेवढं क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावेने मानकुली संघाची धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 6 धावा. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक मार्गास आहे. नवनाथ मुकणे पहिले षटक चालतोय. सामन्याकडील फलंदाज यावेळी मात्र ऋतिक माली. क्लीन बॉल पहिला विकेट प्राप्त करताना आपण बघतोय नवनाथ मुकणे. पहिला फलंदाज बाद होताना मानकुले संघाचा ऋतिक माली. लंका जाळली पहिला फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये फुलतलेला ऋतिक माली ज्याने 92 पूर्वी आपल्या संघासाठी 3 धावांचं योगदान दिलेलं आहे. नवीन फलंदाज आता मात्र चौथ्याला मानकुली संघाकडून ज्युनियर वैभव माले होतोय. सिनियर वैभव माले आणि ज्युनियर वैभव माले ही जोडी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ आहे. नवनाथ मुकडे आदित्य चॅम्पियन भावले बी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक हाताळतोय. आदित्य पाटील फॅम टीम आदित्य चॅम्पियन भावले बी संघ सध्या क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी जागोरून खेळण्याचा प्रयत्न पद्धत आली त्याचा वापर करताना दिसला नव्हता. फलंदाज खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता क्रीज बॉक्स मधून. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 6 धावा. पहिल्या षटकात समाप्ती. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 1 बाद 6 नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चौथा रो मानकुले क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज योगेश भालेकर. पहिले षटक नवनाथ मुकणे याचं राहिलं होतं ज्या षटकामध्ये त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि एक विकेट देखील प्राप्त केला होता.
दुसरं षटक योगेश भालेकर व्यापीठ इन करून करताना आपल्याला पाहायला मिळतोय. याला मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. लॉफ केला चेंडूला लॉफ्टेड फटका मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये सुरेख झेल आणि इथे मात्र दुसरा फलंदाज फेल. आपणातून झेल आणि या दुसरा फलंदाज फेल आपण बघतोय. सुरेश केनीच्या माध्यमातून झेल अगदी सीमाशी लगत काही इंचेस आतमध्ये पकडला गेलेला आहे आणि इथे मात्र दुसरा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज अजित भुईर एक्सपिरियन्स कंपेनर चौथ्या मानकुली संघाचा विचार केला तर संघामध्ये सर्वात अनुभवी असा खेळाडू सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दोन बाद 6 अशी स्थिती आपण बघतोय या चौथ्या मानकुली संघाची. अर्ध्या मिनिटामध्ये स्कार्पाव संघाने पूर्णपणे तयारी तयार करून या सामन्यामध्ये विजय संघ विपक्ष अर्ध्या मिनिटामध्ये स्कार्पाव या दोन संघांमधील पुढील सामना असणार आहे. योगेश भालेकर ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेला आहे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात मात्र बिग ब्लो वैभव मालियाची संपुष्टात येते केली. मोठा हादरा म्हणता येईल मॅन इन फॉर्म वैभव माली हा चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद होऊन पॅलमध्ये परतताना. तिसरा फलंदाज बाद होतोय. चौथ्या मानकुली संघाचा धावसंख्या स्थिर आहे. धावफलक 6 धावा. धावसंख्या 6 वर 3 अशी स्थिती थोडीशी बिकट आपण बघतोय चौथ्यावर मानकुली संघाची. दुसरं षटक मार्गस्थ आहे. योगेश भालेकर दुसऱ्या षटकात चालतो. या षटकामध्ये एक वैयक्तिक यश आणि एक सांघिक यश पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये प्रणय भोईर येतोय मानकुली संघाकडून. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा तालमेलची कमी पाहायला मिळत आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना रनआउटच्या रूपाने हानाकिरी पत्करताना आपण बघतोय सध्या चौथ्यावर मानकुली हा संघ. दोन फलंदाज बॅक टू बॅक रनआउटच्या रूपाने बाद होऊन पॅलमध्ये परतलेले आहेत. तालमेल आपल्याला पाहायला मिळत नाही मानकुली संघाच्या फलंदाजामध्ये आणि परिणाम आपण पाहतो या 4 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलक स्थिर आहे 6 धावा. ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. काऊकडे रिझनमध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड करून फेकी केला जाईल तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एका धावने वाढून होते ते धावफलक 7 धावा. 6 वर 4 फलंदाज बाद झालेले आहेत. म्हणजे 6 आकडा मानकुली संघासाठी अनलकी ठरलेला आहे. त्यानंतर 7 वर आता मात्र धावसंख्या पाहायला मिळते. यावेळी दिशा भरकटली आहे. 55 इशारा वाईट अवंत धाव वाईटच्या रूपाने बुडत्याला गाडीचा आधार. धावांची आवश्यकता आहे मानकुली संघाला आणि एक धाव महत्वाची धावफलकमध्ये जोडले जाईल. धावसंख्या 8.
योगेश भालेकर पुन्हा एकदा व्यापीठ डायस जण करून वळताना यावेळी पुन्हा एकदा डाऊन द लेग स्टंप आणि पुन्हा एकदा पंचांचा वाईट चष्मा येतोय अव्वल त्या धावाच्या रूपाने. धावसंख्या सिंगल 9. क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतोय आदित्य चॅम्पियन भावलेबी विपक्ष चौठारवा मानकुली या दोन संघामध्ये आणि त्यानंतर सेमीफायनलचा सामना या स्पर्धेत विजय संघ विपक्ष अर्ध इंडोपॅसिस खारबाव या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बीट केलेला आहे फलंदाजाला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धाव प्लेकर 9 धावा. धावांसाठी संघर्ष करताना आपण बघतो चौथ्या मानकुली संघाला. पुन्हा एकदा दिशा बरकरलेला आणि पुन्हा एकदा पंचांचा तोच इशारा. भाऊ पाटील सरांना खूप बिझी ठेवलेला आहे गोलंदाजाने आपण बघतोय. हा तिसरा वाईट चेंडू या षटकामध्ये आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. कदाचित लेग स्टंप उडवण्याचा प्रयत्न योगेश भालेकरचा पाहायला मिळतोय. यावेळी मात्र गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. घुटना टेक सिक्सर देख. अखेर मोठा फटका आपण बघतो फलंदाजाच्या बॅट मधून. षटकार. माली आपण बघतोय वेले मैदानावरती तो सामना कोण विसरू शकेल. ज्यावेळी नक्कीच सर्व फलंदाज अपेक्षित ठरले होते आणि या फलंदाजाने तो सामना जवळजवळ पराभूत झालेला सामना सनी माली या फलंदाजाने चौथ्या मानकुली संघाला जिंकून दिला होता. एक हाती तो सामना या फलंदाजाने जिंकून दिला होता आणि त्याच्याच प्रकारे कामगिरी इथे देखील करावी लागेल कारण धावसंख्या इनफ टोटल पाहायला मिळत नाही. की सन्मानजनक स्कोरपर्यंत जर पोहोचायचं असेल मानकुली संघाला तर सनी माली आणि एक्सपिरियन्स कंपेनर अजित भोईर यांना चांगली भागीदारी करावी लागेल. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या धावप्लेकर 16 धावा. शेवटचे षटक सूरज केने घेऊन येतोय सामनावीर फलंदाज अजित भोईर. यावेळी मात्र मिस्टाईम फटका आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत वेळ होता फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याचा. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने मानकुली संघाची धावसंख्या वाढत्या धावप्लेकर 18 वर पोहोचते. आपण क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय आदित्य पाटील फॅम टीम आदित्य चॅम्पियन भावालेबी विपक्ष चौथ्या मानकुली या दोन संघामध्ये. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते धावप्लेकर 19 धावा. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सूरज केने सामना करील फलंदाज यावेळी सनी माली. यावेळी मात्र सनी माली याचा तो तडाखा. हे हात नाही, हे बॅट नाही, हे हातोडा आहे. चेंडू सीमापार षटकार. लांब पल्ल्याचा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चेंडू मात्र आता मैदानामध्ये परत येणार नाही. वेले नक्कीच ग्राउंडचा आपण उल्लेख केला होता नाही. त्या चषकामध्ये आपण बघितलं तर सलग 4 मध्ये 4 षटकार आणि 1 चौकार देखील त्याच्या बॅट बद्दल पाहायला मिळाला होता. इथे मध्ये सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आणि हा चेंडू देखील जाईल सीमापार. सलग 3 चेंडूमध्ये 3रा षटकार. सनी ऑन फायर. या स्पर्धेमध्ये दुसरा फलंदाज ठरतोय सनी माली ज्याने षटकांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. या अगोदर पहिला फलंदाज रितेश पाटील ठरला होता गोंदवली संघाकडून ज्याने षटकांची हॅट्रिक पूर्ण केली होती.
इथे मात्र मोकपे छक्का म्हणावं लागेल, कारण धावांची नितांत आवश्यकता होती आणि धावांची आवश्यकता असताना धावा नक्कीच येतात सनी मालीच्या बॅटमधून. सनी माली याची नक्कीच चांगली खेळली. धावसंख्या 32-32. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. सनी माली यांनी नक्कीच आपल्या संघासाठी महत्वाचं 19 धावांचं योगदान दिलेलं आहे. यावेळी मात्र मोठा फाटका आणि चेंडू निघून जातोय. या लॉंग ऑनवरून सीमा पार षटकार एक मारा लेकिन शॉलेट मारा. दरम्यान आगमन होते. सुस्वागतम 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 कुंदन पाटील साहेबांचं आणि त्यांच्या समेत मनोज पाटील साहेबांचं देखील आगमन होते या क्रीडा नगरीमध्ये. या चषकामध्ये कुंदन पाटील साहेबांचा हार्दिक 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 स्वागत आहे. वेलकम कुंदन पाटील साहेब. आपण व्यापीवर पाहू शकता. नुकतंच आगमन झालेल्या या 40+ संघटनेचे संस्थापक कुंदन पाटील साहेबांचं शिवसेनेचे एक डॅसिंग नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतात. कुंदन पाटील साहेब आणि त्यांच्यासमोर 40+चे उत्कृष्ट क्रिकेटर मनोजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांना आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतो या मान्यवर कक्षामध्ये. तसेच वळद जयराम पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर प्रथम फलंदाजी करताना 4 मानकुल संघाने आपल्या धावफलकावर धावा जिंकल्या होत्या 38-5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 39 धावांचं आव्हान इथे मात्र आदित्य पाटील फॅम टीम आदित्य चॅम्पियन भावले बी संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. सरासरीचा विचार केला तर 13च्या सरासरीने प्रदेश षटकामागे धावा झळकायला लागतील आदित्य चॅम्पियन भावले बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या 2 षटकामध्ये 16 धावा होत्या आणि त्यानंतरच्या शेवटच्या षटकामध्ये 22 धावा आणि त्यामध्ये सनी माली याचं कौतुक करावं लागेल. त्यामध्ये अजित भोईरेचा देखील षटकाचा समावेश होता. आदित्य चॅम्पियन भावले बी संघासमोरचे आव्हान आहे ते 39 धावांचं आणि 39च्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडून मैदानामध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान आगमन होतोय सुमित म्हात्रे साहेबांचं. त्यांच्या क्रीडा नगरीमध्ये आगमन सुमित म्हात्रे साहेबांचं आगमन होतंय. वेलकम सुस्वागतम सुमित म्हात्रे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. सरपंच हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. आपण पाहू शकता ग्रामीण समाजात
यांच्या व्यासपीठावर सरपंच उपसरपंच चषकामध्ये वीरतानाजी क्रीडा मंडळ दापोडी आयोजित ग्रामीण क्रिकेटच्या महासंघामध्ये हार्दिक स्वागत आहे. हे आपण पाहू शकता सुमित म्हात्रे साहेबांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. ग्रामीण सम्राट सुरेश म्हात्रे साहेबांचे सुपुत्र युवा नेते. तर बोलू आपण सामन्याकडे. सूरज कॅन यांनी नवनाथ मुकणे ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजीला सुरुवात करतोय गोलंदाज वैभव माली. पहिल्या चेंडूवर पहिला फटका आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार, दमदार षटकार. आणि त्यांचं देखील आमच्या या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. मान्यवर कक्षामध्ये मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्व मान्यवरांचं वीरतानाजी क्रीडा मंडळ दापोडी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिल्या चेंडूवर पहिला दमदार षटकार सूरज केनेच्या बॅटमधून 39 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय आदित्य चॅम्पियन भावले बी संघ. षटकाराने स्वागत वैभव माल्याचं केलेलं आहे सूरज केने या फलंदाजाने. यामध्ये पुन्हा एकदा आणखीन एक षटकार. 2 में 2 ठोक डाले. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. हे आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये. जसा चेंडू बॅटवर आला तसा बाहेर देखील गेला. आक्रमक सुरुवात आपण पाहतो सूरज केनेच्या बॅटमधून सलगचा हा दुसरा षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 12 धावा. 39 लक्षाचा पाठलाग आदित्य चॅम्पियन भावले बी संघ करतोय आणि फ्लाइंग फाटलक करताना आपण बघतोय आदित्य चॅम्पियन भावले बी संघाचा सलमीचा फलंदाज सूरज केने. एक सूरज नक्कीच अस्ताला जाताना मात्र भावले बी संघाचा सूरज मैदानामध्ये चमकताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 12. 39चं लक्ष आणि 39 लक्षाचं पाठलक ज्याप्रमाणे करायला हवा त्याप्रमाणे आदित्य चॅम्पियन भावले बी संघाकडून केला जातोय. ते मात्र वापसी करायला लागेल वैभव माली या गोलंदाजाला. गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर रिझममध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थांबणार नाही. निघून जाईल सीमा पार. चौकार. धावसंख्या 16. यालो मात्र फुलटा चेंडू आणि फुलटा जोर. हा फटका चांगला होता मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. प्रयत्नांचे पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी सेव्ह करताना धावा क्षेत्ररक्षक. मात्र 2 धाव 1 धाव धावफलकामध्ये जोडली जाईल. 3 धावा नक्कीच इथे सेव्ह करताना फलंदाज 1 धाव पूर्ण करतोय. 3 धावा सेव्ह करताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो. मेडिकल रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वाढून होती. धावफलकावर 18 धावा. वैभव माली नक्कीच आपण पाहतोय थोडासा मागडा ठेवतोय. ज्या गोलंदाजीसाठी खरं तर वैभव मालीला ओळखलं जाते ती गोलंदाजी पाहायला मिळत नाही. जो लौकिक आहे त्या लौकिकला साजेशी गोलंदाजी इथे करता आलेली नाही वैभव माली या गोलंदाजाला. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतंय. चांगले क्षेत्ररक्षण मात्र 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावेने भावले 20 संघाची धावसंख्या 20. 39 लक्षाचं पाठलाग आदित्य चॅम्पियन भावले 20 संघ करतोय. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद 20 धावा आदित्य चॅम्पियन भावले बी संघाच्या. 3 षटकाचा सामना आपण पाहतो. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 19 धावांची आवश्यकता आहे. यानंतर अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. कृपया वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.
वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 20, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 19 धावांची आवश्यकता आहे. वापसी करावी लागेल चौथ्या मानकुली संघाच्या गोलंदाजांना. का पहिलं षटक वैभव माले जो मुख्य गोलंदाज होता तो इथे मात्र महागडा ठरलेला आहे, ज्याने तब्बल 20 धावा खर्च केलेल्या आहेत. खर्चिक षटक वैभव मालेचं राहिलेलं आहे. प्रणय भोईर दुसऱ्या षटकात आणण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय या डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये. तो मध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढून होते ते धावफलकावर 21 धावा. 11 चेंडूने 18 धावांची आवश्यकता आहे. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय भावले बी विपक्ष मानकुल या दोन संघामध्ये. यामधील विजय संघ सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अर्ध्या मिनिटामध्ये स्कार्बाव संघाची लढत देईल. इथे मात्र दिशा भरकटले. पंचांचा इशारा वाईट आव्हान त्या धावाच्या रूपाने. धावसंख्या एका धावने वाढते. धावफलक डबल टू 22 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रणय भोईर दुसरं षटक तोलतोय. तर सामनाकर फलंदाज सूरज केने. घोडीगावर बसून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र जोरदार अपील. पंच संमत नाही. धावाची संधी आहे आणि इथे धावपाच्या रूपाने फलंदाज बाद होताना पहिला हात बसतोय भावाले बी संघाला सूरज केनेच्या रूपाने. एकच गावाचा एकच मंडल, एकच गावाचा एकच मंडल, या दापोडे गावात, या दापोडे गावात. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. सूरज केनेच्या विकेट नंतर वापसी करेल का, सामन्यामध्ये शिरकाव करेल का चौथ्या मानकुली संघ पाहावं लागेल. न्यू बॅटर वेदांत गुलवी आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. सूरज केने बाद होण्यापूर्वी 19 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे, ज्यामध्ये सलग 2 षटकार आणि एका चौकाराचा देखील समावेश आहे. प्रणय भोईर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक तोलतोय. तर यावेळी सामना करेल फलंदाज वेदांत गुलवी. इथं मात्र चेंडूला फिरकावून दिलेला पिकअप शॉट. लॉ फुलटा चेंडू होता आणि चेंडू निघून जातो स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. षटकार. नागरिक विद्यमान उपसरपंच दत्त दशरथ पाटील साहेबांचं इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. आपण पाहतात सरपंच उपसरपंच चषक 2024 हे दिमागदार आयोजन. धावसंख्या 28. पुन्हा एकदा फ्लाइंग स्वीप आणि चेंडू निघून जायला स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. सलग दुसरा षटकार. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार नवनाथ मुकलेच्या बॅटमधून. इथे मात्र क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होताना नवनाथ मुकले. धावसंख्या 34.
स्थिर आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन बॅटर आता मात्र मैदानामध्ये सुजित जाधव. इक्वेशन 7 चेंडूने 5 धावांची आवश्यकता आहे. प्रणय भोईर गोलंदाजी ट्रॅकवर 7 चेंडूने 5 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक मार्गस्थ प्रणय भोईर गोलंदाजी मार्कवर, तर सामना केला फलंदाज सुजित जाधव. क्वार्टर फायनलचा सामना आपण पद आदित्य चॅम्पियन भावाले बी विपक्ष चौथ्या मानकुली या दोन संघामध्ये. यानंतर अर्नव टोपेजेस खारबाव संघ नाईक आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. यावेळी मात्र दिशा भरकटली आहे. पंचांचा इशारा वाईट आव्हान त्या वाईट स्वरूपाने. धावसंख्या सिंगल वाढते. धावफलकावर 35 धावा. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. प्रणय भोईर सामना करेल फलंदाज सुजित जाधव. यावेळी मात्र थर्डमॅन रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. धावफलकावर 36 धाव. अर्धघंटोपाचेच खारबाव संघ नाही आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. यामध्ये विजय संघ विपक्ष अर्धघंटोपाचेच खारबाव या दोन संघांमधील सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. या अगोदर जर्मन पिंपळा संघाने या फायनल मध्ये धडक मारलेली आहे. सहा चेंडू आणि फक्त आणि फक्त इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सोपं समीकरण आपण पाहतोय कारण चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. 6 चेंडू आणि 3 धावा. इक्वेशन सध्या आदित्य चॅम्पियन भावले बी संघासमोर. जादुई गोलंदाजी हाताळावं लागेल जर डिफेंड करायचं असतील या धावा. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. ऋतिक माली गोलंदाजी मार्कवर शेवटचे षटक. छोट्या बॅकवेचा वापर टॉस साठी सज्ज राहायचं आहे. हा सामना जिंकलेला आदित्य पाटील फॅम टीम आदित्य चॅम्पियन भावले बी संघाने अभिनंदन भावले बी यांना हार्ड लक. चौथ्या मानकोली. त्याने 19 14 केले.